नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी चॅलेंजर्स अकॅडमी वरती तुमचं सहर्ष स्वागत। मी उत्तम गोरे। तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली आणि त्यानुसार आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेली होती की 75,000 सरळ सेवेची पदं भरली जाणार आहेत। आता या ठिकाणी अशा घोषणा आपल्या राज्यामध्ये काही नवीन नाहीत, ह्याच्या अगोदर पण झालेल्या आहेत। पण इथं सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की 2024 इलेक्शन तोंडावर आहे आणि घोषणा केलेली आहे आणि त्यानुसार आता सगळ्या ऍड पडायला सुरुवात झालेली आहे। आणि तसंच या ठिकाणी सरकारी पातळीवर अनाउन्समेंट झालेली आहे की 1 जून ते या ठिकाणी 15 ऑगस्ट पर्यंत या ठिकाणी ज्या ऍड टाकण्याच्या प्रक्रिया त्या सगळ्या पूर्ण केल्या जाणार आहेत। आणि म्हणून इथं तुम्हाला 100% एक गोष्ट लक्षात येईल, तलाठी असेल, कृषी सेवक असेल, नगर परिषद, महानगरपालिका, जिल्हा परिषद, ग्रामसेवक, राज्य उत्पादन शुल्क सध्या पडलेले आहेत आणि त्याच्याबरोबर इतर बीएमसी वगैरे सगळ्याच एक्झाम आहेत, टेक्निकल नॉन टेक्निकल सगळ्याच एक्झाम आहेत। आणि या ठिकाणी गेल्या वेळेस झालेला जो भ्रष्टाचार होता महापोर्टलचा वगैरे तो कमी करण्यासाठी IBPS जे आतापर्यंत आपण पाहतो इन्स्टिट्यूट फॉर बँकिंग अँड पर्सनल सिलेक्शन असेल किंवा टाटा कन्सल्टन्सी सिस्टम असेल की या अशा फेअर कंपन्या आहेत की ज्या भ्रष्टाचार विरहित आहेत आणि इथं छोटे मोठे या ठिकाणी आपण पाहतो की थोडी घाण खाण्यासाठी सगळा हात भरवणाऱ्या ह्या कंपन्या नाहीत। ह्या कंपन्या चांगल्या प्रकारे परीक्षा घेतात। आता या कंपन्या आल्यानंतर यांनी आपण पाहतो म्हाडाची परीक्षा असेल, त्यानंतर ITI इन्स्ट्रक्टरचे एक्झाम असतील, एक्झाम यांनी कंडक्ट केलेले आहेत आणि त्यानुसार एकंदरीत आपल्याला ह्यांचा नेमका पॅटर्न काय आहे हे आपण शिक्षक भरती वगैरे सगळे मुद्दे पाहिल्यानंतर आपल्याला एक्झॅक्ट यांचा पॅटर्न काय आहे तो लक्षात आलेला आहे। आणि त्या पॅटर्न नुसार जे GS आहे, म्हणजे स्वतः मी उत्तम गोरे या ठिकाणी 2013ला ज्यावेळेस टीचिंगची सुरुवात केली होती त्यावेळेस बँकिंगला सुरुवात शिकवायला केलेली होती, त्यावेळेस स्टॅटिक GK शिकवण्याचं मी काम करत होतो। या ठिकाणी माझी सुरुवात तिथून झालेली आहे। त्यामुळे IBPS काय प्रश्न विचारतं आणि TCS काय प्रश्न विचारतं तर या संदर्भात आणि जनरल काय क्वेश्चन असतात ह्या संदर्भात मी पहिल्यांदा तुम्हाला बोलतो। साधारणतः जर आपण पाहायचं झालं IBPS ची प्रश्न विचारण्याची पद्धत काय असते आणि त्यानंतर TCS ची प्रश्न विचारण्याची पद्धत काय असते आणि आतापर्यंत आपले जे जनरल सिलेक्शन होते या ठिकाणी महापोर्टल वगैरे यांचे क्वेश्चन GS चे मी आज फक्त तुम्हाला GS च्या संदर्भात बोलणार आहे। तर या ठिकाणी समजा मी एखादा विषय निवडला इतिहास, तर IBPS काय करतं बघा, इथं प्राचीन, त्याच्याबरोबर इथं मध्ययुगीन आणि त्याच्याबरोबर इथं आपण पाहतो आधुनिक, मध्ययुगीन त्यानंतर आधुनिक अशा तिन्ही सेगमेंट वरती क्वेश्चन विचारतं आणि मग यामध्ये समाज सुधारक वगैरे सगळेच येतात। TCS पण या तिन्ही सेगमेंट वर क्वेश्चन विचारतं, पण TCS च्या प्रश्न विचारताना ह्याला करंटचा टच ते देतं, म्हणजे करंटचा टच। समजा ऐतिहासिक एखादी घटना विचारायची तर त्याला 100-150 वर्ष पूर्ण झालेल्या इतिहासातील ते घटना विचारतील। तसं IBPS नाही, ते जनरल एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहेत त्यावरती जातात। जसं की भारतातला आपलं महाराष्ट्र आहे, सगळ्यात मोठी सत्ता होती सातवहन, त्याचा संस्थापक कोण आहे। आता TCS असं नाही विचारणार। TCS जसं की आता संसदेमध्ये तो संकल्प आणला तर हा ठिकाणी आपण पाहतो की हा नेमका कोणत्या सत्तेसाठी होता, मग ते चोळ, मग असं प्राचीनच विचारला पण वेगळा। आणि जनरल जे आहेत हे जनरल काय करतात की साधारणतः प्रश्न विचारताना एक आधुनिक भारताला सोडत नाहीत आणि आधुनिक भारतामध्ये महाराष्ट्रावरती परीक्षा घेत आहेत ना तर ते महाराष्ट्राला सोडत नाहीत आणि जो जिल्हा आहे ना त्या जिल्ह्यावरच्या इतिहासाला सोडत नाहीत। ते समजा एखादा ठराविक जिल्हा आहे, हे पण जिल्ह्यावाईज जातात, हे पण जिल्ह्यावाईज जात नाही असं, पण यांचा पूर्ण पॅटर्न समजा तलाठी आहे आणि या ठिकाणी आपण पाहतो की पुण्याची तलाठीची परीक्षा आहे, तर पुणे तलाठीला ते विचारताना साधारणतः तिथले हिस्टोरिकल घटनेवरती जास्त फोकस ठेवतात। तसं TCS IBPS पण ठेवतं पण इतका नाही, पण यांचं जास्त प्रमाण आहे। आणि म्हणून या एक्झाम नुसार जर जायचं झालं तर तुम्हाला एक ब्रॉड व्ह्यू बनवावा लागतो। ब्रॉड व्ह्यू म्हणजे साधारणतः जर तुम्ही प्रश्न पाहायचे झाले तर प्रश्न तुम्ही जर बघितले, सध्या हे माझ्या समोर प्रश्न आहेत IBPS ने घेतलेले एक्झामचे प्रश्न आहेत। आता बघा या ठिकाणी हा क्वेश्चन आहे की 2011च्या जनगणनेनुसार भूगोलवरचा प्रश्न आहे की सर्वात जास्त लिंग गुणोत्तर कोणाचं आहे, म्हणजे एका जिल्ह्याच्या परीक्षेला विचारलेल्या प्रश्नामध्ये त्यांनी पूर्ण महाराष्ट्राच्या लोकसंख्येवरती हात घातला। अगोदर काय केलं असतं, सर्वात जास्त लोकसंख्या सर्वात कमी लोकसंख्या यावरती ते गेले असते किंवा सर्वात जास्त लिंग गुणोत्तर कुणाचं आहे त्यावरती ते गेले असते, पण इथं डिजिट टाकले यांनी। आता कन्फ्युज झालोय आपण की या ठिकाणी रत्नागिरी का सिंधुदुर्ग, नुसतं आपण पर्टिक्युलर विचारलं असतं ना
सर्वाधिक लिंग गुणोत्तर कुणाचं आहे, तर आपण लगेच उत्तर देऊन टाकलं सर रत्नागिरी, पण आता हे देता येत नाही. आता हे नेमकं कुणाचं आहे, म्हणजे थोडस तुम्हाला इथं डीप लेवलला जावं लागतं. पुढचा प्रश्न आपण जर पाहायचे झाले तर असे कित्येक प्रश्न या ठिकाणी तुम्हाला एक्सपेरिमेंट बेसवरती मी दाखवू शकतो. हे प्रश्न कसे आहेत की साधारणतः बघा, आता इथं बघा, एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या अहवालानुसार महाराष्ट्रात, आता हा एक करंट अफेअरचा प्रश्न, कशाचा, करंटचा प्रश्न. आणि IBPS या ठिकाणी करंट विचारताना म्हणजे अर्थशास्त्र ते या ठिकाणी तुम्हाला कधीच विचारणार नाहीत, रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली, कधीही विचारणार नाहीत. ते काय विचारतील, अर्थशास्त्रावर जायचं ना, सध्या तुम्ही करंट लेवलनं कुठं आहे यावरती ते तिथे जातात. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की अशा प्रकारचे क्वेश्चन दिसतात. आता त्यानंतर जर आपण पाहायचं झालं की महाराष्ट्रातील सर्वात मोठे बॉक्साईटचे धातू कुठं आहे बघा, तर अशा प्रकारे क्वेश्चन आहेत. आता या ठिकाणी नद्यांवरती अगोदर काय करायचे की गोदावरीचा उगम कुठं, कृष्णेचा उगम कुठं, त्यानंतर या ठिकाणी साधारणतः त्याची लांबी किती आहे, किंवा ते कोणत्या विभागात येतात, किंवा ते महाराष्ट्राचा कोणता प्रदेश व्यापतात. पण आता इथे इतक्या डिटेल लेवलला गेले की त्यांनी डायरेक्ट उपनद्या विचारल्या. आता पैनगंगा, मांजरा इथपर्यंत तुम्हाला कळेल, इंद्रावती कळेल, पण मुशी कधीच नाव ऐकलेलं नाही. मग अशा वेळेस इलिमिनेट पण काय गोष्टी करता आल्या पाहिजेत. आणि सध्यामध्ये तुम्ही बघितलं, आता बघा, हे आतापर्यंत कोणच या ठिकाणी आपण पाहतो प्राचीन भारतावर गेला नव्हता, पण यांनी सातवहन राजवटीत सर्वात प्रसिद्ध राजा, ना बॅकग्राऊंड ना काय, डायरेक्ट त्यांनी विचारून टाकलं की सातवहन मध्ये प्रसिद्ध राजा कोणता. आता यामध्ये सगळ्यात मेन प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो, पहिले प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो, आपल्या महाराष्ट्रातल्या पोरांना येणारे प्रॉब्लेम काय आहेत, आणि त्या प्रॉब्लेम नंतर तुम्हाला मी सोल्युशन सांगतो. प्रॉब्लेम नंबर 1, आतापर्यंत आपण जेवढेही सरळ सेवेसाठी स्टडी मटेरियल वाचायचो, समजा आता मी कोणत्या पर्टिक्युलर पुस्तकाचं नाव घेत नाही, जसं की आपण तात्याचा ठोकळा पाहिला, या ठोकळ्यानं आतापर्यंत हजारो लोकांचं कुटुंब चालू करून दिलेलं आहे. कित्येक जणांची पोस्ट या ठोकळ्यामुळेच निघलेली आहे, त्यामध्ये काय वाद नाही, वारंवार मी रिकमेंड केलेलं आहे. पण आज इथं तो इनव्हॅलिड ठरतो. सरळ सेवेचं आज कोणतंही पुस्तक महाराष्ट्रातलं काय होतंय, ह्या ठिकाणी कामी येत नाही. का तर भूगोलवर जरी गेले तर भूगोलवरती हे जागतिक लेवलचे ह्या ठिकाणी फॅक्ट, आता जागतिक लेवलला जर तुम्ही फॅक्ट्स बघितल्या तर ते नेमक्या कोणत्या फॅक्ट्स आहेत, एक फॅक्ट आहे का, नाही. पण IBPS नेमक्या कोणत्या फॅक्ट्सवर जातं हे आपल्याला बघावं लागेल. का तर काय एक्झाम IBPS आणि काय एक्झाम TCS घेणार आहे. म्हणून तलाट्याला तुम्ही IBPS न तयारी केली आणि उद्या नगर परिषद TCS न घेतली, तुमची तिथं काय होईल, पंचायत होईल. म्हणून तुम्हाला हे दोन्ही घटक अभ्यासताना करंटचाही टच देणं आहे आणि त्याच्या फॅक्ट्स मध्येही जाणं आहे. आता आपल्या काय पुस्तकांनी ते कव्हर केलं, पण त्यांनी फॅक्ट्स मध्ये कव्हर केलं, करंटचा टच त्याला देण्यात आलेला नाही. आणि म्हणजे आता बघा, त्यानंतर भारत, त्याच्याबरोबर पृथ्वी सुद्धा तुम्हाला सांगतो, हे फार खाली अंतर भिंतर कोर निफे सायमा सियाल आणि मग महाराष्ट्र. आणि म्हणजे इथं आपण पाहिलं की अगोदर फक्त महाराष्ट्र करणारी पोरं, म्हणजे MPSCचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा या ठिकाणी कंबाईनचे जे स्टुडंट आहेत ना आपले, या कंबाईनच्या विद्यार्थ्यांना सुद्धा ग्रुप B-C या ठिकाणी जागतिक आणि पृथ्वी त्यांनी वाचलेलंच नसतं. त्यानंतर इतिहासात त्यांनी ना प्राचीन वाचलेलं असतं, ना मध्ययुगीन वाचलेलं असतं, ना त्यांनी नीटनेटकं कधी पर्यावरण वाचलेलं असतं. मग अशा वेळेस ह्या विद्यार्थ्यांना अतिशय अडचणी ठरल्या. तुम्ही बघितलं असेल, या ठिकाणी ज्या म्हाडाच्या एक्झाम झाल्या त्यानंतर आपण पाहतो की या ठिकाणी आपण पाहतो की शिक्षक भरतीमध्ये बुद्धिमत्ताच विचारलं मोठ्या प्रमाणात, पण तिथे पोरांना कळालं अरे ह्याचा काय 12वी बेस आहे का, या ठिकाणी किती मोठा बेस यांनी बनवलेला आहे. आणि मग या विद्यार्थ्यांना हे प्रॉब्लेम यायला सुरुवात होती. आणि म्हणून या ठिकाणी पहिला मुद्दा लक्षात घ्या, तर हे जे तुम्हाला मी प्रश्न दाखवतोय, काय दाखवतोय प्रश्न, असे IBPS आणि TCS न घेतलेल्या या ठिकाणी महाराष्ट्र लेवलच्या ज्या परीक्षा आहेत याचे जवळजवळ 4000 प्रश्न माझ्याकडे आहेत. किती, 4000 प्रश्न. त्याच्यासाठी पहिल्यांदा यांच्या PYQ चा तुम्हाला अभ्यास करणं आहे. संपूर्ण हे PYQ काय आहेत त्याचा नीटनेटका स्टडी करणं आहे आणि मग तुम्हाला कळेल एक्झामला कसे प्रश्न येणार आहेत. आता या PYQ स्टडीवरनं GS मध्ये नेमकं काय बनवलं पाहिजे. आता बऱ्याचदा जर तुम्ही माझं नाव युट्यूबला टाकलं उत्तम गोरे IBPS आणि TCS, तरी तुम्हाला दिसेल की या एक्झामला रिसेंट मध्ये ह्या ज्या टेक्निकलच्या झालेल्या सगळ्या परीक्षांना असेल
मी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये जीएसचं मार्गदर्शन फक्त मागच्या वर्षी मीच केलेलं आहे पूर्ण महाराष्ट्रात. तुम्हाला सांगतो म्हणजे जरी आज मी एमपीएससी मध्ये वेल स्टँड आहे, सगळं ओके आहे, जर जुन्या पॅटर्ननं जर सरळ सेवा असती तर मी तिकडे डोकंच घातलं नसतं, का तर हजारो मार्गदर्शक तुम्हाला तिथे अवेलेबल आहेत. तुम्ही साधं म्हणजे ह्या पीपीटी तुम्ही कुठे बघा जीएसच्या, ह्या फक्त एक्सप्लेन केलेला मीच आहे. हे युट्यूब वर टाकून तुम्ही बघा, कुठं बघा, युट्यूब वर टाकून बघा. आणि म्हणून ह्याला धरून तुम्हाला सांगतो जे बॅच अनाउन्स केलेले आहे मी ह्या ठिकाणी बघा, हे सगळं म्हणजे यामध्ये आपण पाहतो की जवळजवळ 4000 PYQ प्लस सगळं जीएसचं कंटेंट, मग इतिहास, भूगोल, राज्यघटना सगळे जे या ठिकाणी फक्त सायन्सला मला मदतीला मयूर सोनवणे सर आहेत. आणि बाकी मात्र या ठिकाणी जो माझा आतापर्यंतचा एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे, आणि सगळे PYQ म्हणजे हे सगळं तुम्हाला 799 रुपयाला बॅच ह्या ठिकाणी आपली सुरू झालेली आहे. ह्या ठिकाणी डिस्क्रिप्शन मध्ये आपली टेलिग्रामची लिंक आहे, त्या लिंकला जा, ह्या ठिकाणी ऍप डाउनलोड करा, जीएस बाय उत्तम गोरे, तिथं सरळ सेवा सेगमेंट आहे आणि तिथं आपली बॅच अवेलेबल आहे. ह्या ठिकाणी 4000 PYQ चं फक्त एक्सप्लेनेशन बघायचं असेल तर ती फक्त 199 ला बॅच आहे. पण त्या एक्सप्लेनेशन बरोबर ह्या ठिकाणी आपले जे व्हिडिओ आहेत, टोटल तुम्हाला सांगतो आपले हे जे समस्त व्हिडिओ आहेत हे 75 ते 80 लेक्चर आहेत आणि साधारणतः 40 ते 45 मिनिटाचे लेक्चर आहेत. आणि एवढ्या लेक्चर मध्ये तुम्हाला सांगतो या पॅटर्नला तुम्ही फेस केला तर मी जे टीचिंग केले त्यातून तुम्हाला 95% क्वेश्चन हे 100% येणार, का तर ते आलेले आहेत. का तर गेल्या वेळेस आपण पाहतो मागच्या वर्षी महाराष्ट्राला हा पॅटर्न नवीन होता आणि त्यावेळेस पूर्ण सेंट्रलचे क्वेश्चन काढून आम्ही हे शिकवले होते आणि त्यानुसार विद्यार्थ्यांनी तिथं केलेले. का तर कोणती बॅच टाकताना अंदाजे बॅच आपण टाकत नाही, परिपूर्ण आपली तयारी झाली तर. आणि विशेष म्हणजे काय असतं, तुम्ही युट्यूबला जाऊन चेक ही करू शकता. म्हणजे इथं नुसतं वरवरनं नाही, युट्यूबला तुम्ही नाव सर्च करून IBPS TCS नाव टाकून तुम्ही मला चेक सुद्धा करू शकता, इथं अडचण नाही. तर या ठिकाणी लिंक वर जा, कोर्स परचेस करा आणि या ठिकाणी सुरुवात करा. काय व्हिडिओ मी त्यामध्ये टाकलेले आहेत बघायला तुम्ही लगेच काय करा, सुरुवात करा. ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. काय व्हिडिओ तुम्हाला रेकॉर्डेड पण असतील, काय लाईव्ह पण असतील. का तर आता राज्य उत्पादन शुल्क आहे, 18 जुलैला परीक्षा आहे. पूर्ण लाईव्ह बघत बसला तर या जीएस वरच त्याचं आयुष्य संपून जाईल. त्यामुळे काय व्हिडिओ पटपट बघून घ्या. या ठिकाणी काय आहे, लगेच्या लगे तुम्हाला इन्स्टंट रिझल्ट आहे. तर या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.